नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत लोंढे आपलं सर्व स्वागत करत आहे। आज दिनांक 20 एप्रिल 2026 वार सोमवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुल मार्केट पूर्णपणे बंद पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजीपाल्यांची आवक आणि कांद्यांचे दर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। त्याचबरोबर फळांच्या दरामध्ये देखील काय बदल झालेले पाहायला मिळतात। तर चला तर पाहू की आज शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात। हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला हिरव्या मिरचीसाठी पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला हिरव्या मिरचीचे दर पाहायला मिळतात। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर येते। गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः 15 ते 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो। त्याचबरोबर विलायती कोथिंबीरसाठी 12 ते 16 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडीफार सुधारताना पाहायला मिळतात। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बेटासाठी साधारणतः दर जे 15 तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील बेटासाठी दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर येते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। काकडीची आवक आज कमी झाल्यामुळे दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर चायना काकडीची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 15 ते 16 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील चायना काकडीचे देखील दर पाहायला मिळतात। पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील पुनेरगावसाठी दर पाहायला मिळतात। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 ते 10 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला मिळते। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तोंडल्यासाठी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 25 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर येते 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पाहायला मिळतात। कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः 6 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 4 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला मिळते। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर येते 10 ते 12 तर हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। आल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आल्याचे दर येते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये आज थोडीफार वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये स्थिरता पाहायला मिळते। टोमॅटोची क्वालिटीनुसार दरामध्ये आज घसरण झालेली पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईज मध्ये टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये थोडीफार वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये देखील घसरण टोमॅटोसाठी आज पाहायला मिळते। दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये कारल्याचे दर जे साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला मिळतात। वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे आहेत 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। लिंबांची आवक आज मार्केटमध्ये बऱ्यापैकी वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण आज लिंबांसाठी पुन्हा एकदा झालेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः 100 ते 120 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील लिंबांचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये वाढल्याचा परिणाम आपल्याला आज लिंबांच्या दरावरती पाहायला मिळते। सुटकांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मार्केटमध्ये सुटकांची आवक आपल्याला कमी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील सुटकांसाठी दर पाहायला मिळतात। पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये
14 ते 15 तर हलक्या मालासाठी, 7 ते 8 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते. अंजीर टरबूजची क्वालिटी नुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 26 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडच्या दरामध्ये आज सुधारणा पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी 13 ते 14 तर हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला होतोय. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे आहेत 200 ते 240 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील डाळिंबसाठी दर पाहायला होते. कांद्यांची आवक मार्केटमध्ये साधारणतः 70 ते 80 गाड्यांची आवक कांद्यांसाठी झालेली पाहायला होते. त्याचबरोबर हलक्या मालाची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढताना पाहायला होते. तर चांगल्या मालासाठी साधारणतः 12 ते 13 तर हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पाहायला होतात. या ठिकाणी आवक पाहू शकता, लहान साईज मध्ये देखील कांद्याची आवक आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला होते. तर कांद्यांचे दर जे आहेत चांगले माल मार्केटमध्ये कमी असल्याचा परिणाम दरावरती आपल्याला चांगल्या मालासाठी 12 ते 13 रुपयापर्यंत हलके माल देते 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर विक्री होताना पाहायला होतात.